भिवंडी स्थित छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगन भादौड़ में भिवंडी थाने होम मिनिस्टर फेम मनोहर तरे व भिवंडी विकास परिषद द्वारा आयोजित भिवंडी 40+ गौरव चषक 2020 का आयोजन भिवंडी तालुका की बुलंद आवाज मनोहर तरे व शिक्षण सेना महाराष्ट्र राज्य भिवंडी तालुका अध्यक्ष रविंद्र तरे सर द्वारा दिनांक 5 मार्च 2020 से 8 मार्च 2020 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में दिग्गज मान्यवरों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान भिवंडी तालुका की बुलंद आवाज मनोहर तरे व शिक्षण सेना महाराष्ट्र राज्य भिवंडी तालुका अध्यक्ष रविंद्र तरे सर द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। और तो वहीं इस क्रिकेट स्पर्धा में महिलाओं के लिए हल्दी कुमकुम सहित कई कार्यक्रमों का भी आयोजन किया गया, जिसमें महिलाओं को विशेष सत्कार किया गया। इस क्रिकेट स्पर्धा में प्रथम पारितोषिक सोना देवी स्पोर्ट्स टेमघर, द्वितीय पारितोषिक जय हनुमान स्पोर्ट्स गोवे, तृतीय पारितोषिक जय हनुमान स्पोर्ट्स टेम्भौली, चतुर्थी पारितोषिक तूफान स्पोर्ट्स पिंपलास को मान्यवरों के करकमलों द्वारा रोक रकम व ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। सर्वप्रथम मी सर्व महिलांना जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर मनोहर तरे आणि रवींद्र तरे सर यांना धन्यवाद देतो की त्यांनी महिला दिनाचं औचित्य साधून अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम केला आणि महिलांना जो मानसन्मान दिला, खरोखरच ते धन्यवादास पात्र आहेत। महिलांनाही खूप चांगलं वाटलं असेल की आपण कुठेतरी कुठल्या तरी स्थानी प्रथम आहोत, म्हणजे आपलाही कुठे मान सन्मान होऊ शकतो, सत्कार होऊ शकतो अशा सामान्य स्त्रीला वाटेल आणि त्यांच्या मनात आपण जे काम करतो त्याबद्दल ते अधिक तीव्रतेने करण्याची एक उत्सुकता तयार होईल। तसा जर बघितलं तर मनोहर तरे सर यांच्या मातोश्री हिराबाई गुरुनाथ तरे यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी 40 वर्ष कुठलेही मानधन न घेता 2000 पेक्षा जास्त लग्न सोहळ्यांमध्ये मंगलाष्टके गायली। खरोखरच अशा प्रकारचं कार्य हे कोणीही करू शकत नाही। त्यासाठी हिम्मत लागते, जिगर लागते। कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता अशा प्रकारचं सतत कार्य करत राहणं हे खरोखरच अतिशय चांगलं असं काम आहे, म्हणून त्यांचा धन्यवाद करतो। तसेच मी त्यांना आमंत्रणही देतो की माझ्या मुलीचं लग्न 27 एप्रिल रोजी माझ्या मुलीचं लग्न आहे, त्यांनी मंगलाष्टके गावी त्यांना मनापासून विनंती करतो। एवढा खरोखरच जर विचार केला तर त्या माऊली आणि ते पिताश्री धन्य आहेत ज्यांनी अशा पुत्रांना जन्म दिला की त्यांनी समाजात आपलं नाव लौकिक केलं। खरोखरच आपण जर बघितलं तर आताची मुलं आई वडिलांनी कमवलेलं नाव असतं तेही घालून बसलेले असतात। अशी क्वचित मुलं असतात की ते आई वडिलांची मान उंच नेतात। खरोखरच अशा आई वडिलांना त्या मुलांपासूनही धन्यता वाटत असेल। मनोहर तरे आणि रवींद्र तरे सरांबद्दल जर बोललं तर संपूर्ण दिवस कमी पडेल। खरोखरच जर विचार केला भिवंडी तालुक्यातील एक प्रसिद्ध म्हणून ज्यांच्याकडं जे एक प्रसिद्ध असे म्हणजे कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असो त्याच्यात ते हिरिरीने भाग घेतात। मग समाजसेवा असेल
किंवा कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक कार्य असेल, खरोखरच अशा प्रकारचं काम हे प्रत्येकाला जमत नाही आणि ते ज्या पद्धतीने काम करतात अँकरिंगच्या बाबतीत त्यांचा भिवंडी तालुक्यात नंबर आहे, परंतु माझ्या मते तर ते संपूर्ण ठाणे जिल्ह्यात बेस्ट अँकरिंग म्हणून त्यांना अवॉर्ड मिळाला पाहिजे, अशा प्रकारचं त्यांचं कार्य आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. हा गोलंदाज वेलकम विभाग प्रमुख जुगल देवेकर, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक पहिला सुरू आहे पॉवर प्लेच आहे. गोलंदाजी करतो सामना केलेली एंड करून मोठा मोठ विकेट. यावेळी सचिन आपण ताबे घेऊन काढला विकेट. चिडवत आहे योगेश बोबडे तिथे शतकोश अतिशय सुरेख इथं पाहायला मिळतंय. इथं विकेट मिळेल का? यस, पाचवा गडी या षटकामध्ये बाद केला आहे, पथकाचा दिलेला हे तर ग्रामपंचायत सोनाळे 100% आपल्या संघासाठी कमिटमेंट देताना आपल्या गोलंदाजीमध्ये यावेळी सोडून दिला आहे. इथे गलती झाली आहे फलंदाजाच्या माध्यमातून, कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला षटक टाकला होता, 4 गडी बाद केले होते आणि या पुन्हा एकदा आपण अपील झाली आहे. इथे रनआउट होईल का? नाही, इथे धाव कंप्लीट केली जाईल आणि गडी बाद झालेले आहेत 5. विजय आणि सुनील ही जोडी खेळपट्टीवर आपण पाहताय. पाठलाग करताना जर्मन गोवे संघ पुन्हा एकदा आपण पाहता हमल्यामध्ये चेंडू आहे, मिडविकेट क्षेत्रामध्ये जातोय, डीप मध्ये चेंडूला फीड केली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, इथे रनआउट व्हावं लागेल फलंदाज सुनील भगत यांना. हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू पाहायला मिळतंय. क्या बात आहे, अतिशय सुरेख फलंदाजी. यावेळी कट केले चेंडूला आपण पाहते, चेंडू येतोय गली क्षेत्रामध्ये, एकदा कंप्लीट होता, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. इथे फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवर जर्मन गोवे संघाला. धाव संख्या झाली आहे धाव फलक, एक क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा फोर केला आहे इथे वेस्ट इंडिज अंदाजामध्ये जल्लोष करताना दामू. यानंतर श्रीनाथजी पाटील आमचे आवडते, आम्हाला द्वितीय क्रमांकाचं जे ट्रॉफीचं पारित आहे. स्वतः ब्राह्मणाची भूमिका पार पाडून सर्व विधी सुद्धा पूर्ण केलेले क्रमांकाचं जे पारितोषिक आहे हे आम्हाला स्पॉन्सर केले. इथून प्रयत्न केला आहे, खूप उशिरानंतर इथे 4 धावा मिळतील का? आणि अशा प्रकारे सोनादेवी टेंडर संघ गौरव चषक 2020 या स्पर्धेवर नाव कोरते. खूप खूप अभिनंदन पद्माकर चौधरी आणि टीम सोनादेवी टेंडर. रवींद्र तरस सर. अहो, आताच्या महिला किती क्षेत्रात पुढे गेलेल्या आहेत, त्या पुरुषांच्या बरोबरीने चालत आहेत. आताच्या महिलांचं बोलणं काय? माझ्या अंगावर चिखल फेकाल तर मी सावित्री ज्योती होईल आणि त्याच ज्योतीच्या प्रकाशात मी आनंदीबाई जोशी होईल. म्हणून मित्रांनो, स्त्रीला कधी कमी लेखू नये, कारण की आहे माझी आजी हिराबाई गुरुनाथ तरे. तिने खूप कष्ट केल्यानंतर अशी इथे बसलेली आहे. आज आपण बऱ्याच स्त्रियांचा सत्कार केला. प्रत्येकीने छोट्या छोट्या गोष्टींसाठी अनेक कष्ट घेतले, तर त्यांचा सन्मान केल्याबद्दल मी या सगळ्या कमिटीचं खूप आभार मानते. महाराजांच्या वतीने करत सुंदर म्हणजे आज खऱ्या अर्थाने महिला किती आघाडी आहे हे आज हिने दाखवली. हे टिपण नाही, ती स्वतः म्हटलेलं आहे का तिचा भाव निर्माण होता. इथे कितीतरी विक्षेप होता, पण विक्षेपाला बाजूला सारून आणि तिने म्हटलेलं आहे. हा सन्मान जो आहे आज फार मला आनंद होता, भाविकभर होतो मी. राजे छत्रपती पहिल्यांदा सन्मान केला स्त्रियांचा आणि तो तंतोतंत आज हे मनोर आणि गुरुजी करत आहेत, याचा मला फार स्वाभिमान आहे. अनेक केस मी पाहिले, पण स्त्रियांचा सन्मान माझ्या डोळ्याने मी प्रथमतच पाहतो. सन्मान व्यासपीठावर केला जात आहे आणि या त्रिवेणी संगमातून चिंतामणी करण्यासाठी शहर महानगरपालिका शाळा क्रमांक 25 गौरव क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्हाला सर्व महिलांना आमंत्रित करून त्यांचा महिला जागतिक दिनाचा एक विक्रम घडून आणला. त्याच्याबद्दल पूर्ण भिवंडी महिला त्यांच्यातर्फे आपल्या कुटुंबाचे
घातलेली आहे. अशीच आपण आपल्याला बुद्धी हो आणि सर्व महिलांना सन्मानित करण्यासाठी आपण ही प्रेरणा दिलेली आहे. त्याला यश हो, ही शुभेच्छा